अरे प्रथमेश, बाहेर किती जोरात पाऊस पडतोय आणि एवढ्या अंधारात बाहेर काय करत होतास? अरे आई, गाडी सर्व्हिसिंग केली होती ना, काय काम केलं काय काम केलं ते मी बघत होतो. बरोबर झालं की नाही. अरे तू काय मेकॅनिकल आहेस का? जिथे गाडी रिपेअरिंगला दिली होती सर्व्हिसिंगला त्यांनी चांगलीच केली असणार. अगं हो, बरोबर आहे. तुम्ही तर मला आवर लावले ना. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट बघण्याची, उघडण्याची आणि मला आता सवय झाली आहे. अहो, तुम्हाला आठवतं का हो, प्रथमेश लहान होता तेव्हा त्याच्या स्पीच थेरपीसाठी तुम्हाला 2 वर्ष नोकरी सोडावी लागली आणि आता बघा केवढा मोठा झाला आहे. सगळी जबाबदारी एकदम छान घेतोय. हो, काय दिवस होते ते नाही का. मला आठवतं आहे, असं वाटतं आहे की प्रथमेश आपल्या नॉर्मल मुलांसारखं एवढं चांगल्या पद्धतीने MSc कॉम्प्युटर सायन्सपर्यंत पोचेल असं स्वप्नसुद्धा मला वाटलं नव्हतं. पण आज तो करतो आहे ह्याचा मला खूप अभिमान आहे आणि खूप आनंद आहे. हो, त्यावेळेसचा बालवर्गातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार ते आत्ता पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचा प्रवास आत्ता किती सोपा वाटतो आहे, पण त्यावेळेला ते खूप अशक्य आणि अवघड वाटत होतं. हो, पण मी हे करून दाखवलं आणि मला माझी स्वप्न पूर्ण करायची आहे. प्रथमेश, असाच मोठा हो आणि तुझी सगळी स्वप्न पूर्ण कर. कर्णबधिर मुलांच्या पुढं तुझा एक आदर्श निर्माण होईल अशा पद्धतीनं चांगलं काम कर. हो पप्पा, डेफिनेटली. हो, हे सगळं श्रेय कॉक्लिया पुणे या संस्थेला जाते, कारण डॉक्टर वाचासुंदर सरांनी केलेलं कॉक्लिअर इम्प्लांट ऑपरेशन आणि रक्षा देशपांडे मॅडमनी दिलेली स्पीच थेरपी यामुळे हे सगळं साध्य झाले आहे. म्हणून मी कॉक्लिया संस्थेची खूप खूप ऋणी आहे.